सेनेत असताना त्यांनी एवढं छळलंय राज ठाकरे यांना, आणि म्हणूनच राज ठाकरेंनी शिवसेना सोडली. ती सोडताना मी होतो त्यांच्यासोबत. ते एवढे व्यथित झाले होते, त्यांना सोडायची इच्छा नव्हती, पण प्रवृत्त केले. तेच उद्धव ठाकरे आता स्वागताला तयार आहेत. या एकत्र दोन भाऊ. भावाचं नातं एवढे वर्ष उद्धव ठाकरेंनी जोपासलं नाही. कुटुंब म्हणून कुटुंबातल्या माणसांना किती जणांना जवळ केलं उद्धव ठाकरेंनी. त्यामुळे उद्धव ठाकरे हे आता जे दोन भाऊ एकत्र येतात, यावं भाव एकत्र एक कुटुंबाबद्दल मला काय म्हणायचं नाही, पण याला बाहेर जायला प्रवृत्तच केलं उद्धव ठाकरेंनी. आणि आता मात्र ज्या प्रकारे जाहिराती आणि एक वातावरण, आणि आता उद्या विजयोत्सव साजरा करणार, मला वाटत त्रिभाषिक हा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्यांनी तर मंजूर केला, आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आणि तो रद्द केला. उलट त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. तो विजयोत्सव साजरा करायचा 5 तारीखला मेळा भरवलाय. मूल कोणाच्या घरात जन्माला येतं आणि बारसं कोण करतंय असा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केली ऑर्डर त्रिभाषिकची, आणि विजयोत्सव शिवसेना उभाटा साजरा करतात. स्वतः कर्तृत्व नाही, आणि त्याच्यामुळे त्यांना नको त्या विषयामध्ये नको त्याला श्रेय घेण्याचा हा प्रयत्न आहे. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना, मग गेली कुठे मराठी माणसं? या सगळ्या यांच्यामध्ये बघितलं तर राज ठाकरे यांच्या पक्षाला जनसामान्यांना या मुद्द्यावर चांगला प्रतिसाद मिळाला, पण उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीपासून म्हणजे सभागृहात सदस्यत्व आहे तिथं जास्त बोलताना दिसलं नाही. मागच्या काळात त्यांनी जी आर काढला असं. अहो, जी आर काढला सोडा. त्या 2.5 वर्षात 2 दिवस याच्यामध्ये मंत्रालयात आले. 2 दिवस त्यांना त्यात मुख्यमंत्री पदाचं महत्व नाही. काय केलं महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी, मराठी तरुणांसाठी, नोकरीसाठी, पोटापाण्याच्या प्रश्नासाठी. ज्या मराठी माणसांनी शिवसेनेला आधार दिला, ताकद केली, शिवसेना नावावर उदरनिर्वाह चालवला या लोकांनी, आणि आता मराठी भाषेवरून आता आनंदोत्सव साजरा करतात. त्यांना मराठी आणि हिंदुत्वावर उद्धव ठाकरेला बोलायची नैतिक अधिकार नाही.